विषय नागरिक शास्त्र प्रकरण 4 भारतातील न्यायव्यवस्था. प्रश्न 1. कायदे मंडळ व कार्यकारी मंडळाबरोबर टिंबटिंब हा सुद्धा एक शासन संस्थेचा महत्त्वाचा घटक आहे. न्यायमंडळ. प्रश्न 2. कायद्यांची निर्मिती कोण करते? कायद्यांची निर्मिती कायदे मंडळ करते. प्रश्न 3. कायद्यांची अंमलबजावणी कोण करते? कायद्याची अंमलबजावणी कार्यकारी मंडळ करते. प्रश्न 4. न्याय देण्याचे काम कोण करते? न्यायमंडळ न्याय देण्याचे काम करते. प्रश्न 5. कोणत्या बाबतीमध्ये व्यक्ती-व्यक्तीमध्ये भिन्नता आढळते? व्यक्ती-व्यक्तींच्या मध्ये मते, विचार, दृष्टिकोन, समजुती, श्रद्धा, संस्कृती इत्यादी बाबत भिन्नता असते. प्रश्न 6. संघर्ष कधी निर्माण होत नाहीत? सहिष्णुता बाळगल्यास संघर्ष निर्माण होत नाहीत. प्रश्न 7. संघर्ष निर्माण झाल्यास त्याचे निराकरण कसे होणे गरजेचे असते? संघर्ष निर्माण झाल्यास त्याचे निराकरण निपक्षपाती दृष्टीने कायद्यांच्या आधारे होण्याची गरज असते. प्रश्न 8. एखादा कायदा लोकांना अन्यायकारक वाटू लागला तर ते काय करू शकतात? कायद्याविरोधात न्यायालयात दाद मागू शकतात. प्रश्न 10. संविधानाची उद्दिष्टे कोणती? सामाजिक न्याय व समता. प्रश्न 11. संविधानाची सामाजिक न्याय व समता ही उद्दिष्टे प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी कोण प्रयत्न करते? शासन व न्यायमंडळ. प्रश्न 12. कोणत्या समाज घटकांना न्यायालय मुख्य प्रवाहात येण्यास मदत करू शकते? महिला, समाजातील दुर्बल घटक, बालके, दिव्यांग आणि तृतीयपंथी. प्रश्न 13. लोकशाहीची व्याप्ती आणि खोली कधी वाढते? स्वातंत्र्य, समता, न्याय आणि लोकशाही यांचे फायदे सामान्य माणसाला जेव्हा मिळतात तेव्हा लोकशाहीची व्याप्ती आणि खोली वाढते. प्रश्न 14. कायद्याचे अधिराज्य टिंबटिंबमुळे सुरक्षित राहते. कायद्याचे अधिराज्य न्यायमंडळामुळे सुरक्षित राहते. प्रश्न 15. न्यायदान करत असताना कोणता भेदभाव केला जात नाही? गरीब श्रीमंत, प्रगत अप्रगत, स्त्री पुरुष. प्रश्न 16. टिंबटिंबद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते. न्यायदानाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते. प्रश्न 17. कायद्यामुळे कोणत्या गोष्टींना प्रतिबंध होतो? कायद्यानुसार तंट्यांचे निराकरण होते व कोणत्याही गटाची, व्यक्तीची दडपशाही किंवा हुकुमशाही निर्माण होण्यास प्रतिबंध होतो. प्रश्न 18. भारत हे टिंबटिंब राज्य आहे. भारत हे संघराज्य आहे. प्रश्न 19. देशामध्ये न्यायमंडळ किती आहेत? संपूर्ण देशासाठी न्यायमंडळ एकच आहे. प्रश्न 20. भारतातील न्यायव्यवस्था टिंबटिंब स्वरूपाची आहे. भारतातील न्यायव्यवस्था एकात्म स्वरूपाची आहे. प्रश्न 21. न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर कोणते न्यायालय आहे? न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्च पातळीवर भारताचे सर्वोच्च न्यायालय आहे. प्रश्न 22. सर्वोच्च न्यायालयांच्या खाली कोणती न्यायालये असतात? उच्च न्यायालये. प्रश्न 23. उच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली कोणती न्यायालये असतात? जिल्हा न्यायालये असतात. प्रश्न 24. जिल्हा न्यायालयानंतर कोणती न्यायालये असतात? दुय्यम न्यायालये. प्रश्न 25. टिंबटिंब हे सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख असतात. सरन्यायाधीश. प्रश्न 26. सरन्यायाधीशांची व अन्य न्यायाधीशांची नेमणूक कोण करते? राष्ट्रपती. प्रश्न 27. सर्वोच्च न्यायालयातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीश कोणत्या पदावर नेमले जावेत असा संकेत आहे? सरन्यायाधीश. प्रश्न 28. न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न का केला जातो? न्यायदानाचे काम कोणाच्याही दबावाखाली होता कामा नये. न्यायाधीशांना निर्भयपणे न्यायदान करता यावे यासाठी न्यायमंडळ स्वतंत्र ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.
प्रश्न 29. न्यायाधीश निवडताना कोणत्या अटी असतात? न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटी संविधानाने स्पष्ट केल्या आहेत. निष्णात कायदेतज्ञ असलेल्या उच्च न्यायालयात न्यायाधीश पदाचा किंवा वकिलीचा अनुभव असलेल्या व्यक्ती पात्र मानल्या जातात. प्रश्न 30. न्यायाधीशांना टिंबटिंबची शाश्वती असते. न्यायाधीशांना सेवा शाश्वती असते. प्रश्न 31. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या कितव्या वर्षी निवृत्त होतात? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या 65व्या वर्षी निवृत्त होतात. प्रश्न 32. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश कधी निवृत्त होतात? उच्च न्यायालयाचे न्यायाधीश 62व्या वर्षी सेवानिवृत्त होतात. प्रश्न 33. न्यायाधीशांचे वेतन कोठून दिले जाते? न्यायाधीशांचे वेतन भारताच्या संचित निधीतून दिले जाते. प्रश्न 34. संसदेमध्ये कोणत्या गोष्टीवर चर्चा होत नाही? न्यायाधीशांच्या वेतनावर संसदेत चर्चा होत नाही. प्रश्न 35. न्यायाधीशांच्या कोणत्या गोष्टींच्यावर व्यक्तिगत टीका करता येत नाही? न्यायाधीशांच्या कृती व निर्णयावर. प्रश्न 36. टिंबटिंब हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते. न्यायालयाचा अवमान करणे हा सुद्धा एक गुन्हा असून त्यासाठी शिक्षा होते. प्रश्न 37. न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी कोणती प्रक्रिया असते? न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी महाभियोग प्रक्रिया असते. प्रश्न 38. न्यायालय कोणत्या गोष्टीसाठी पुढाकार घेत आहे? न्यायालय आता संविधानातील न्याय समतेचे उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत आहे. प्रश्न 39. कायद्याचे संरक्षण देण्याचा प्रयत्न न्यायालयाने कोणत्या घटकांसाठी केला आहे? समाजातील दुर्बल घटक, महिला, आदिवासी, कामगार, शेतकरी, बालके. प्रश्न 40. सर्वोच्च न्यायालयाची कार्ये कोणती? संघराज्याचे न्यायालय या भूमिकेतून केंद्र शासन व घटक राज्ये, घटक राज्ये व घटक राज्ये, केंद्र शासन व घटक राज्ये विरुद्ध अन्य घटक राज्ये यांच्यातील तंटे सोडवणे, नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण करणे, त्यासाठी आदेश देणे, कनिष्ठ न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करणे, आपल्याही निर्णयांचा पुनर्विचार करणे, सार्वजनिक दृष्ट्या महत्त्वाच्या प्रश्नांवरील कायदेशीर बाजू समजून घेण्यासाठी राष्ट्रपतींनी सल्ला विचारल्यास तो देणे. प्रश्न 41. सर्वोच्च न्यायालय कोणकोणती तंटे सोडवतात? केंद्र शासन व घटक राज्ये, घटक राज्य व घटक राज्ये, केंद्र शासन व घटक राज्ये विरुद्ध अन्य घटक राज्ये यांच्यातील तंटे सोडवले जातात. प्रश्न 42. नागरिकांच्या मूलभूत हक्कांचे रक्षण कोण करते? सर्वोच्च न्यायालय. प्रश्न 43. सर्वोच्च न्यायालयावर कोणती महत्त्वाची जबाबदारी असते? संविधानाचे संरक्षण करणे. प्रश्न 44. टिंबटिंब हा देशाचा मूलभूत कायदा असतो. संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो. प्रश्न 45. संसदेला कोणते कायदे करता येत नाहीत? संविधानात असलेल्या कायद्याचा भंग होईल अथवा त्याविरोधी असेल असे कायदे संसदेला करता येत नाहीत. प्रश्न 46. न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजे काय? संसदेचा एखादा कायदा किंवा कार्यकारी मंडळाची एखादी कृती संविधानातील तरतुदींचा भंग करणारे असल्यास तो कायदा आणि ती कृती न्यायालय बेकायदेशीर ठरवते व रद्द करते. न्यायालयाच्या या अधिकाराला न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार असे म्हणतात. प्रश्न 47. जनहितार्थ याचिका म्हणजे काय? जनहितार्थ याचिका म्हणजे सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असलेले नागरिक, सामाजिक संघटना किंवा बिगर शासकीय संघटना यांनी संपूर्ण जनतेच्या वतीने न्यायालयात दाखल झालेली याचिका म्हणजे जनहितार्थ याचिका. प्रश्न 48. उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार कोणाला देण्यात आला आहे? उच्च न्यायालय स्थापन करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे. प्रश्न 49.
आपल्या देशात किती उच्च न्यायालये आहेत? 24 उच्च न्यायालये आहेत. प्रश्न 50. उच्च न्यायालयातील सर्व न्यायाधीशांच्या नेमणुका कोण करते? राष्ट्रपती करतात. प्रश्न 51. मुंबई उच्च न्यायालय हे कोणकोणत्या राज्यांसाठी व केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे? महाराष्ट्र व गोवा या 2 राज्यांसाठी व दादरा नगर हवेली व दीव दमण या केंद्रशासित प्रदेशांसाठी आहे. प्रश्न 52. उच्च न्यायालयाची कार्ये कोणती? आपल्या अधिकार क्षेत्रातील दुय्यम न्यायालयावर नियंत्रण ठेवण्याचा व देखरेखीचा अधिकार, मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी आदेश देण्याचा अधिकार, जिल्हा न्यायालयातील न्यायाधीशांची नेमणूक करताना राज्यपाल उच्च न्यायालयाचा सल्ला घेतात. प्रश्न 53. कोणत्या न्यायसंस्थांचा लोकांशी नेहमी संबंध येतो? जिल्हा आणि तालुका पातळीवरील न्यायालये. प्रश्न 54. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक टिंबटिंब न्यायाधीश असतो. प्रत्येक जिल्हा न्यायालयात एक जिल्हा न्यायाधीश असतो. प्रश्न 55. कायदा पद्धतीच्या प्रमुख किती शाखा आहेत? कायदा पद्धतीच्या प्रमुख 2 शाखा आहेत. त्या म्हणजे दिवाणी कायदा आणि फौजदारी कायदा. प्रश्न 56. दिवाणी कायदा म्हणजे कोणता कायदा? व्यक्तीच्या हक्कांवर गदा आणणारे तंटे या कायद्याच्या अंतर्गत येतात. उदाहरणार्थ जमिनी संबंधीचे वाद, भाडे करार, घटस्फोट इत्यादी. प्रश्न 57. गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोणत्या कायद्याच्या आधारे सोडवले जातात? फौजदारी कायद्याच्या आधारे. कोणत्या गुन्ह्याबाबत प्रथम पोलिसांच्याकडे माहिती अहवाल FIR दाखल केला जातो? चोरी, घरफोडी, हुंड्यासाठी छळ, हत्या इत्यादी. प्रश्न 59. टिंबटिंबचे देशाच्या प्रगतीत मोठे योगदान आहे. भारतातील न्यायव्यवस्थेचे. प्रश्न 60. भारतातील न्यायव्यवस्थेने कशाकशाचे संरक्षण केलेले आहे? व्यक्ती स्वातंत्र्याचे, संघराज्याचे, संविधानाचे संरक्षण भारतातील न्यायव्यवस्थेने केले आहे. प्रश्न 61. भारतातील लोकशाही बळकट करण्यात टिंबटिंबचा मोठा वाटा आहे. न्यायालयाचा.